विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दोहा या छंदोबद्ध काव्याची उकल करून देणारा कार्यक्रम दोहावली. संकलन लेखन निवेदन प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचं. श्रोते हो, विद्या विनयेन शोभते असे म्हणतात. नम्रता, विनयशीलता हा मानवाचा खरा अलंकार आहे. माणूस कितीही बुद्धिमान असला, रूपगुणाने आणि धनाने श्रीमंत असला तरी तो उद्धट असेल, गर्विष्ठ, अहंकारी असेल तर त्याच्याबद्दल कोणालाच आदर वाटत नाही. परंतु तेच जर तो विनयशील असेल तर मात्र तो सर्वांना आपलासा वाटतो. ही नम्रता अध्यात्म मार्गातही उपयुक्त ठरते, कारण ज्याचा अहंभाव संपला असाच माणूस आध्यात्मिक उंची गाठू शकतो. कबीरांनीही विनयशीलतेचे हे महत्त्व आपल्या दोह्यांमधून स्पष्ट केले आहे. स्वतःकडे कमीपणा घेऊन गरिबीतही सुख मानून जो सेवा तत्पर आणि सर्वांविषयी आदरभाव बाळगतो तोच खरा महान समजावा असे कबीरांना वाटते. तुकाराम महाराजांनीही या नम्रतेचे कौतुक करताना म्हटले आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. पुरांमुळे मोठी झाडे उन्मळून पडतात कारण ती ताठ असतात, पण विनम्र असलेली लव्हाळे मात्र टिकून राहतात. म्हणून कबीर म्हणतात, दीन गरीबी बंदगी सब सो आदर भाव, कहै कबीर सोई बडा जामे बडा स्वभाव. स्वतःकडे कमीपणा घेऊन नम्रपणे वागणे कधी कधी फायद्याचे ठरते, कारण त्यामुळे माणसाला स्वतःतले अवगुण शोधून काढण्याची संधी मिळते. तो ते अवगुण शोधून काढून सुधारण्याचा प्रयत्नही करतो. अशा दीन आणि विनम्र माणसाकडे कोणाचेच लक्ष नसल्याने तो इतरांचे निरीक्षण करून स्वतःमधले दोष काळजीपूर्वक पाहू शकतो व स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. त्यामुळे कबीर म्हणतात, दीन लखै मुख सबन को, दीनहि लखै न कोय, भली बिचारी दीनता नरही देवता होय. अशी विनम्रता एकदा अंगी बांधली की माणूस आपल्या मनाचा शोध घेऊ शकतो. त्यामुळे त्याला इतरांचे मनोव्यापारही कळू शकतात. एखादा माणूस वाईट का वागतो याच्या मागचे कारण तो शोधून काढू शकतो आणि त्याला ते कारण कळले की आपोआपच त्याला त्याच्या दोषाकडे दुर्लक्ष करता येते. पण यासाठी माणसाला स्वतःमधले दोष जाणवले पाहिजेत आणि ते स्वीकारण्याची विनम्रताही पाहिजे. म्हणून कबीर म्हणतात, बुरा जो खोजन मै चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसा बुरा न कोय. या विनयशीलतेमुळे आपण इतरांच्या सद्भावना, मैत्री जिंकू शकतो. त्यामुळे कबीर म्हणतात, कबीर न वैसो आपको, पर को न वै न कोय, घाली तराजू तौलिये, न वैसो भारी होय. लीनता माणसाला या भवसागरातून तरुण जाण्यास मदत करते. त्याच्या नम्रतेमुळे ते कितीही खालच्या दर्जाचे असले तरी त्यांना कोणाची ना कोणाची मदत मिळतेच आणि त्यांचे भले होते. पण जो अहंकारी आणि वृथा अभिमानी आहे अशा गर्विष्ठ माणसाला मग तो कितीही उच्चकुलीन असला तरी त्याला इतरांचे सहाय्य मिळत नाही. म्हणून कबीर म्हणतात, नीचै नीचै सब तिरै, जिहितिहि बहुत अधीन, चढ़ी बोहित अभिमान की, बुडै उंच कुलीन. म्हणून ज्या घरी दीनता नाही की नम्रता नाही, ज्या घरात संतांचा आदर नाही त्यांच्या घरी यमाने तळ ठोकला असं समजावे. त्याचे जीवन स्मशानाप्रमाणेच असते. या अर्थाने कबीर म्हणतात, नहीं दीन नहीं दीनता, संत नहीं मिहमान, ता घर जम डेरा किया, जीवन भया मसान.